नमस्कार. तेजस्विनी म्हणून वावरणाऱ्या सरकारने सखीसमोर कानाचं सगळं काही सत्य उघड करून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर सखीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सखी म्हणत असते, काय आहे हे सगळं कान्हा? त्यावेळेला सरकार म्हणत असते, अगं सखी, एवढं सगळं सांगूनही अजूनही तू त्याला कान्हा म्हणून हाक मारतेस. अगं तो कान्हा नाही, कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, ज्याने तुझा फायदा घेतलाय, तुला फसवलंय. अशा फसवणाऱ्या व्यक्तीपासून तुला लांब गेलं पाहिजे सखी. त्यावर सखी म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतेस तू आई. आणि अशातच आता थेट सखी जवळ येणाऱ्या कान्हाला सखी दूर लोटते आणि म्हणत असते, दूर हो, दूर हो माझ्यापासून. मला फसवणाऱ्या, माझ्या भावनांशी खेळणाऱ्या व्यक्तीला माझ्या जवळ काडीचीही किंमत नाहीये. असं जेव्हा सखी म्हणते त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम प्लीज समजून घ्या, माझा दृष्टिकोन तुम्हाला फसवण्याचा नव्हता, यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे. त्यावर सखी म्हणत असते, जे काही कारण असेल, तू त्या कारणासाठीच माझ्या जवळ आला होतास ना, मग जा. आता मी तुला काही शिक्षा करत नाहीये, पण माझ्यातर्फे तुला काडीचीही किंमतही नाहीये, कारण तू माझ्या भावनांशी, माझ्या मनाशी खेळलायस. आणि अशातच आता थेट सखी रडत रडत आपल्या बेडरूम मध्ये जाते. इकडे आपण पाहतोय आता सखीची नाटकी आई म्हणजे सरकार कानाला म्हणत असते, काय मग, कसा पर्दाफाश केला मी तुझा? काय वाटलं होतं तुला की तूच गाजवणार का या घरात राज्य? मीही आहे तुझ्या जोडीला, हे विसरू नकोस तू. त्यावर मात्र कान्हा आता त्या सरकारला म्हणत असतो, तुम्ही ही स्वतःला खूप शहाण्या समजताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सखी मॅडमना तुम्ही उल्लू बनवू शकता, पण या कबीर देवदत्त किर्लोस्करला नाही. कारण हा कबीर देवदत्त किर्लोस्कर समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा व्यक्ती आहे. आतापर्यंत तुम्हाला कधीच असं वाटलं नसेल की मी भित्र आहे, कारण तुम्हाला चांगलीच पछाडदंग दिलाय मी. आणि अशातच आता थेट सरकारने कबीरला असं म्हटलेलं असतं, चल आताच्या आता माझ्या इथून चालता हो. शेवटी कबीरने म्हणजेच कान्हाने आपल्या आई अन्नपूर्णाला घेत आजी सकट तिथून पाय बाहेर काढलेला असतो. इकडे आपण पाहतोय सखी खूप मोठमोठ्याने रडत असते. त्यावेळेला तिथे तिचा गौतम काका आलेला असतो. तो म्हणत असतो, सखी सखी अशी रडू नकोस तू, माझं ऐक, मी काय म्हणतोय ते. कान्हा कान्हा हा वाईट व्यक्ती नाहीये. त्यावर लगेचच सखी म्हणत असते, काका चुकतोयस तू, मुळात तो कान्हाच नाहीये, तो कबीर आहे, कबीर. हे वाक्य ऐकल्यावर गौतम म्हणत असतो, अगं नावात काय आहे, माणूस तर तोच आहे ना. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्याने तुझ्यावर केलेलं प्रेम खरं आहे. काय म्हणाला तो तुला की सखी सखी माझं तुमच्यावरचं प्रेम खरं आहे, माझं नाव जरी चुकीचं असलं तरी. त्यावर गौतमचं हे वाक्य ऐकून सखी म्हणत असते, काका पण तो माझ्या भावनांशी खेळलाय, त्याचं काय? त्यावर गौतम म्हणत असतो, नाही नाही सखी, त्याने तुझ्या भावनांशी अजिबात खेळ केलेला नाहीये, तर तो तुला सगळं काही सत्य सांगण्याचा खूप वेळा विचार आणि प्रयत्न सुद्धा करत होता. मी त्याच्या डोळ्यातून हे वाचलंय, पण प्रत्येक वेळेला काही ना काही अशी सिच्युएशन येत होती ना की त्याला बहुतेक तुला ते सत्य सांगता येत नसावं. त्यावर सखी म्हणत असते, काका तू त्या कान्हाची बाजू का घेतोयस? त्यावर लगेचच आता गौतम म्हणत असतो, बघ, थोड्या वेळापूर्वी मी त्याला कान्हा म्हटलं तर तू म्हणालीस की काका तो कान्हा नाही, कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. आता तू स्वतः त्याला कान्हा म्हणत आहेस, म्हणजे तुझ्या मनाने त्याला कान्हा म्हणूनही स्वीकारलंय आणि कबीर म्हणूनही स्वीकारलंय. मग का त्याचा द्वेष करतेस तू? मला तर असं वाटतं की तू स्वतःहून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. त्यावर मात्र सखी म्हणत असते, नाही काका नाही. इकडे आपण पाहतोय किर्लोस्कराच्या घरात कबीरला त्याची मा म्हणत असते, पाहिलंस पाहिलंस काय घडलं? मी तुला म्हटलं होतं ना, तिथे असणारी ती बाई तेजस्विनी असूच शकत नाही, ती मुळात सरकार आहे. कारण अशा प्रकारच्या काड्या लावायचं काम तेजस्विनी नाही करणार, तर तिची ती नालायक बहीण मनस्विनीच म्हणजे सरकारच करणार. त्यावर कबीर म्हणत असतो, मा अगदी बरोबर आहे तुझं,
तू जे काही बोलतेस ते पटतंय मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सरकारचा पर्दाफाश करायचा असेल तर आपल्याला पद्धतशीर प्लॅनिंग करावं लागेल. त्यावर लगेचच आता मा म्हणत असते, अरे पद्धतशीर प्लॅनिंग तर केव्हापासून करतोय आपण, पण त्याबद्दल तू अजूनही खडतर काही करत नाहीयेस. त्यावर कान्हा म्हणत असतो, आता बघ मी काय करतो. आणि अशातच आता कान्हा स्वतःच्या आईला घेऊन कामतांच्या घरी आलेला असतो. आणि तिथे आल्यावर लगेचच ही जी सरकार असते ती लगेचच बोलू लागते, काय रे कबीर, काय चाललंय काय तुझं, काय समजतोस तू स्वतःला, पुन्हा तोंड घेऊन आलास इकडे, चल माझ्या या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर हो. त्यावर मात्र आता कबीरची आई अन्नपूर्णा बोलू लागते, ए जास्त आवाज करू नको हा. तुझं थोबाड माझ्या मुलासमोर उघडू नकोस, कारण तुझी काळी कांड मी जर बाहेर काढली तर तुझं हे खोटं राज्य संपलं म्हणून समज. त्यावर लगेचच आपण पाहतोय ही जी सरकार असते ती बोलू लागते, हे बघ हे कबीर, तुझ्या आईला समजाव, जास्त नाटकं करू नको म्हणा. एकदा का माझं डोकं फिरलं ना तर मी काय करीन सांगता येत नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता कबीर म्हणत असतो, काय करणार आहात तुम्ही आणि काय समजता तुम्ही स्वतःला. असं तसं कबीर जेव्हा बोलू लागतो त्यावेळेला मात्र सरकारचा तोल सुटतो आणि सरकार म्हणत असते, मी काय करू शकते ना हे कबीर तुला माहिती नाहीये. हवं असेल तर तुला तुझ्या आईला विचार, ती सांगेल तुला मी एकदा काय केलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र कबीर म्हणत असतो, माहिती आहे मला, त्यावेळेला तुम्ही जे काही केलं होतं ते सगळं माहिती आहे मला, कारण त्यावेळेला मी तिथेच होतो. मी लहान असल्यामुळे मला काही कळत नव्हतं की त्यावेळेला काय करावं, पण आता मी लहान राहिलेलो नाहीये. या क्षणाला पुन्हा तसं तुम्ही काही करण्याचा प्रयत्न जरी केलात तर उभा आडवा तुडवून काढेन मी तुम्हाला. असं तसं आता कबीरने या सरकारला म्हटल्यानंतर सरकारचा राग अनावर होतो आणि लगेचच सरकार बोलू लागते, माझ्याच घरात उभं राहून माझ्याच विरोधात अशा प्रकारची भाषा करतोयस तू, आता तर तुझं काही खरं नाही. असं जेव्हा फायनली आता सरकार म्हणत असते त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, काय करणार आहेस तू, काय करणार आहेस बोल. असं तसं जेव्हा आता कान्हाने म्हटलेलं असतं त्यावेळेला सरकार आतून जाऊन जाडा दांडका घेऊन येते आणि थेट कान्हाच्या आईवर धावत सुटते. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, काय या दांडक्याने तू आम्हाला घाबरवणार. त्यावर लगेचच सरकार म्हणत असते, हो या दांडक्यानेच घाबरवणार. त्यावर लगेचच आता तो कान्हा सरकारच्या हातातला दांडका खेचून घेतो आणि आपल्या मांडीवर आडवा तोडत म्हणत असतो, हा दांडका घेऊन आमच्या मागे लागतेस तू. त्यावर मात्र आता सरकारला चांगलीच भीती वाटते. तिला कळून चुकलेलं असतं की या कबीर पुढे आपण काहीही बोललो तर पंचायत आपलीच होणार आहे, कारण हा कबीर त्यावेळेचा लहान मुलगा राहिलेला नाहीये. लगेचच आता अन्नपूर्णा म्हणत असते, कबीर तू शांत राहा, मी आहे तुझ्या बरोबर. आणि लगेचच कबीरने तो दांडका घेत जोरात या सरकारवर भिरकावलेला असतो. सरकार त्या दांडक्यामुळे खाली पडते आणि लगेचच बोलू लागते, ए कान्हा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू अशा पद्धतीने या घरात येऊन जर वागणार असशील ना तर मला माझी माणसं तुझ्या मागावर लावावी लागतील. त्यावर लगेचच सखी येते आणि बोलू लागते, वा वा सरकार, तुम्हाला काय वाटलं, काल तुम्ही जो ड्रामा केलात त्या ड्रामानंतर मी एकदम क्षणात गळून पडेन का. त्यावर लगेचच आता सरकार पुन्हा एकदा तेजस्विनीच्या रूपात येऊन बोलत असते, अगं सखी, या कान्हावर विश्वास ठेवू नको, याने आधीच तुला फसवलंय. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, तुम्हाला असं वाटतंय की त्याने मला फसवलंय, पण खरं गोष्ट वेगळीच आहे, त्याने मला आधीच सगळं काही खरं सांगितलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सरकार चांगलीच चाट पडलेली असते. त्यावर लगेचच गौतम म्हणत असतो, हो हो मनस्विनी, तुला असं वाटत असेल की आम्ही तुला घाबरतो, पण तशातली गोष्ट नाहीये, कारण आम्हाला खूप आधीच कळलं होतं की तूच मनस्विनी, तूच सरकार आहेस, कारण आमची तेजस्विनी बहिणी तुझ्यासारखी नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता सरकारचा राग अनावर होतो आणि सरकार बोलू लागते, आता तर तुमच्या सगळ्यांचं काही खरं नाही,
आणि लगेचच सरकारने आपल्या काही माणसांना आतमध्ये बोलावलेलं असतं आणि प्रत्येकाला बांधून ठेवायला भाग पाडलेलं असतं, प्रत्येकाला दोरीने बांधण्यात येत असतं. त्याच वेळेला काना म्हणत असतो, बघा बघा सखी मॅडम, तुमच्या या आईने माझ्या आईला ओळखलंच नाही आणि म्हणे की मी तेजस्विनी आहे. त्यावर लगेचच आता सरकार म्हणत असते, म्हणजे ए सखी, हा काना काय बोलतोय? त्यावर सखी म्हणत असते, काय नाही, तू स्वतःला तेजस्विनी म्हणतेस ना, मग सांग ही जी समोर बाई उभी आहे ती कोण आहे? त्यावर लगेचच आता ही सरकार गोंधळलेली असते, तिला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं. आणि अशातच आता कानाची आई अपर्णा म्हणत असते, सखी, ही सरकार मला कसं काय ओळखू शकते? कारण हिचं बालपण माझ्या बरोबर कधी गेलंच नाही, हिच्या मोठ्या बहिणीचं बालपण माझ्या बरोबर गेलंय, म्हणजे आम्ही मैत्रिणी होतो, पण ही काय आम्हाला ओळखत नाही. त्यावर लगेचच आता गोंधळलेली सरकार म्हणत असते, मी बोलणार होतेच, त्यावेळी ही कशाला मध्ये बोलली? त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, गप्प बस मनस्विनी मावशी, पुन्हा जर मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझा राग अनावर होईल. आणि तुला चांगलंच माहिती आहे, जर माझा राग अनावर झाला तर मी काय काय करते. त्यावर लगेचच आपण पाहतोय परशु म्हणत असतो, अगं सखी, फक्त बोलून दाखवू नकोस, काहीतरी करून सुद्धा दाखव, कारण इथे आपण सगळे आहोत तुझ्या बाजूने. असं तुला वाटत असेल तर कर काहीतरी. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, काका थँक्यू सो मच, तूच बोललास आणि त्यानंतर माझी हिंमत वाढली. लगेचच आता परशुला थेट कानाची हेल्प झालेली असते आणि काना म्हणत असतो, परशु काका, तू जशी मदत करतोयस तशी मदत गौतम काकाने सुद्धा केली ना तर इथे होत्याचं नव्हतं व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आणि लगेचच गौतम म्हणत असतो, कान्हा, कबीर, तू जो बोलेगा मैं वो करूंगा. आणि लगेचच आता कानाने सांकेतिक भाषेमध्ये जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर मात्र सगळेच एकदम अवाक झालेले असतात, कारण इकडे जे काही घडणार असतं त्याबाबतची काशाशुकंता आता अजिबातच सरकारला नसते आणि सरकार एकदमच गोंधळलेली असते. सरकार म्हणत असते, यापुढे मी कोणताच रडीचा डाव टाकणार नाही, कारण मला कळून चुकलंय की इथे माझं कोणतंच आता काही चालणार नाही. लगेचच अपर्णा म्हणत असते, आई साहेब थांबा, इथे कोणतीच गडबड होता कामा नये. लगेचच आता काना म्हणत असतो, थांब आई, मी या बाईचा बदला घेतल्याशिवाय काय शांत बसणार नाही. मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, आता या बाईला समजूच दे. माझ्या वडिलांच्या पोटात चाकू खुपसणाऱ्या या बाईला आता तर मी सोडणारच नाही. ए आणे सखी, तो पाठीमागं ठेवलेला चाकू घेऊन ये. लगेचच आता सखी तो छुरा घेऊन येते आणि स्टाईल मध्ये कानाकडे भिरकावते. काना तो चाकू धरतो आणि सरकारच्या जवळ जवळ जातो आणि म्हणत असतो, काय मग कसं वाटतंय? सरकार हळूहळू मागे होत असते, तिला कळून चुकलेलं असतं, हाच तो सुरा ज्या सुऱ्याने मी याच्या वडिलांना भोसकलं होतं. तेवढंच आपण पाहतोय आता काही केल्या सरकारला कळून चुकलेलं असतं की इथे आपली पूर्णपणे पंचायत झाली आहे. लगेचच आता सरकार तिथून पळण्याच्या तयारीत असते. तेवढ्यात मागून परशुने थेट सरकारला धरलेलं असतं आणि परशु म्हणत असतो, काय मग, काय वाटलं तुम्हाला, तुम्ही इथून पळणार? त्यावर गौतम म्हणत असतो, काय रे परशु, का तिला आहोजाहोज करतोयस? अरे तुरे कर, त्याच लायकीची आहे ती. त्यावर लगेचच आता सरकार गौतमकडे चिडून पाहत असते. तेवढ्यात गौतम म्हणत असतो, ए डोळे दाखवू नकोस हा, नाहीतर डोळे काढून गोट्या खेळीन मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता परशु म्हणत असतो, गौतम जाऊ दे, हिला हिची लायकी कळून चुकली आहे ना, एवढंच पुरेसं आहे. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता गौतमला मागचा पुढचा विचार न करता एकच वाक्य बोलण्यात आलेलं असतं की हिला फटकवून काढा. आणि लगेचच आता परशु, गौतम, सखी, कान्हा आणि घरातल्या प्रत्येकाने दांडका हातात घेतलेला असतो. मिळेल त्या पद्धतीने आता या सरकारला पायावर दंडुक्याचे फटके देत असतात. सरकार चांगलीच कोलमडलेली असते, तिला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला काडीची ही किंमत उरलेली नाहीये. आणि अशातच आता थेट अन्नपूर्णा पुढे येते आणि ती सुद्धा या सरकारला चांगलंच फटकवते. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अन्नपूर्णाने असं म्हटलेलं असतं, कबीर, कबीर, तुझ्या वडिलांचा बदला आज पूर्ण होतोय. या बाईने त्यांना संपवलं, पण आज आपण हिला संपवायचं नाहीये, तर हिला कायद्याच्या ताब्यात द्यायचं आहे. त्यावर काना म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू आई,
तुझं म्हणणं पटतंय मला आणि तुझ्या ह्या म्हणण्यासाठी मी तुला खरंच मानतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कानाने शेवटी स्वतःच्या आईला असं म्हटलेलं असतं की आई, एक गोष्ट लक्षात ठेव, माझी बायको सखी तुला सून म्हणून मागे आहे ना. त्यावर कबीर म्हणत असतो, अगदी बरोबर बोललीस तू. मित्रांनो, इथे तर आता खूप मोठा ट्विस्ट आहे की आता सरकारचा लगेचच सगळा नायनाट होणार आहे. पण त्यासाठी सरकारला आता पुन्हा या मालिकेमध्ये एंट्री मिळेल काय? बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.